सागरला पाहून सीता तेथून जाते. सागर पिहूला म्हणतो, तू सीतापासून लांब राहा, तिला उलटं पालटं काही शिकवू नकोस. राजेशचे पप्पा त्याला म्हणतात, तू पिहूला लवकरात लवकर शोध. राजेश त्यांना म्हणतो, मी एक नवीन डिटेक्टिव्ह हायर केला आहे. रात्री पिहूला सीता भेटते. तिला म्हणते, रामू उद्या शहरात जाणार आहे, तू सकाळी लवकरच बोटीमध्ये लपून बस. पिहू तिला म्हणते, मी तुझं हे एहसान कधीच विसरणार नाही. ती थँक्स म्हणते. पिहू खूप खुश असते. सागर तिला म्हणतो, आज खूप खुश दिसते, मी तुझी मदत केली म्हणून. ती म्हणते, नाही, गोलू सुरक्षित आहे म्हणून मी खुश आहे. ती ब्लँकेट घेते आणि रूमच्या बाहेर जाणार तर सागर तिला अडवतो आणि म्हणतो, मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे म्हणून मी बाहेर झोपायला चालले. सागर तिला म्हणतो, मी काहीही करणार नाही, प्रॉमिस. ठीक आहे म्हणून पिहू झोपते. सकाळी लवकर उठून ती बोटीमध्ये लपून बसते. रामू शहरात जाण्यासाठी निघतो. तिथे सागर येतो. म्हणतो, माझं अर्जंट काम आहे, मी शहरात जातो, तू इथेच थांब. तो ठीक आहे म्हणतो. सागर बोट घेऊन जातो. पण सीता खूप टेन्शनमध्ये असते. रामू तिला त्याचं कारण विचारतो. ती त्याला सगळं खरं सांगते. रामू तिच्यावर रागावतो. सागर शहरात पोचतो. तो बोटीच्या बाहेर येतो. काही वेळाने पिहू पण बाहेर येते. एका गाडीमध्ये जाऊन बसते. तेवढ्यात सागर येतो. पिहूला बाहेर ओढून काढतो. ती त्या लोकांना मदत मागते. पण सागर म्हणतो, ही माझी बायको आहे, आमचं भांडण झालंय म्हणून ही असं करते. सागर पिहूला सर्वांसमोर एक डीप किस करतो. हे पाहून ती गाडी निघून जाते. रागातच ती सागरला धक्का देते आणि तेथून पळून जाते. समीर आयलंडवर निघाला असतो. सागर त्याला पाहतो. तो आडबाजूला होतो. तो पिहूला शोधत असतो. समीर आयलंडवर पोहोचतो. रूममध्ये पिहूचं सामान शोधत असतो. पण त्याला काहीच सापडत नाही, कारण सागरने अगोदरच रामूला कॉल करून सांगितलं होतं. तो लगेचच सावनीला कॉल करून सांगतो, इथं पिहू नाही आहे, तिचं सामान पण नाही आहे. पण सावनी त्याला सावध राहायला सांगते. पिहू पण सागरला सापडते. तो तिला ओढत घेऊन येतो. ती हेल्प हेल्प अशी ओरडत असते. जेव्हा पिहू ओरडते की सागर तिला किस करतो. जेवढा वेळ ती ओरडते तेवढाच सागर तिला किस करतो. सागर आयलंडवर येतो. पण त्याच्यासोबत पिहू नसते. ती समीरशी बोलतो. समीर निघून जातो. सागर सीतावर खूप रागावतो. पिहूची मदत केल्याबद्दल. ती त्याची माफी मागते. परत असं होणार नाही म्हणते. ती रडतच असते. राजेशच्या ऑफिसमध्ये सावनी राजेशसाठी जेवण घेऊन येते. तू अगोदर जेवण करून घे. राजेश तिला म्हणतो, तू असं बोलल्यावर मला अंजलीची आठवण येते. तू एकदम तिच्यासारखीच आहे. समीर गेल्यानंतर सागर पिहूला बोटमधून घेऊन येतो. तिथेच त्याने तिला लपवून ठेवलेलं असतं. तो रामू आणि सीताजवळ येतो. तो त्या दोघांना म्हणतो, समीरला पिहूबद्दल काहीही कळता कामा नाही. पिहू रूममध्ये असते. तिथे गोलू येतो. गोलू पिहूच्या तोंडावर बांधलेले कापड काढतो. सिया येते. तिला पाहून गोलू पळून जातो. पिहू सिंहाला रिक्वेस्ट करते की मला इथून बाहेर जाण्यास मदत कर. मी रामूला चांगलं काम देईल आणि गोलूला पण चांगल्या शाळेमध्ये पाठवेल. पण सिया तिला मदत करण्यास नाही म्हणते. तेवढ्यात सागर तेथे येतो. तो तिला म्हणतो, गोलू चांगल्या शाळेमध्ये जातोय. तो सियाला बाहेर जायला सांगतो. सागर पिहूचे बांधलेले हात सोडतो. ती त्याला म्हणते, असं किती दिवस तू मला बांधून ठेवणार आहेस? अजून किती टॉर्चर करणार आहेस? यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे. सागर म्हणतो, मला तुझ्या माफीची गरज नाही आहे. जे माझ्या अंजलीला सहन करावं लागलं आहे ना, त्याचा सूदसमेत बदला मी घेणार आहे. सागरने रागातच तिचे दोन्ही हात पकडलेले असतात. सागर तिला फोर्सफुली किस करतो. पिहू त्याला जोरात मागे ढकलते. तेथून रडतच समुद्रकिनारी जाऊन थांबते. ती सागरला पोसत असते. सागरही तिच्या मागे येतो. पण लांबूनच तो पिहूला पाहत असतो. सागरलाही पिहूसोबत असं वागण्याचा राग येत असतो. राजेश सावनीला तिच्या घरी सोडवायला जातो.
तिथे समीर बाहेरच थांबलेला असतो. त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. त्याला आठवतं की सागरसोबत एकदा पाहिलं होतं, पण राजेश त्यावर तेवढं लक्ष देत नाही आणि तिथून निघतो. सावनी घरी येतात. समीर तिला सांगतो की पिहू आयलंडवर नव्हती. सागर मला म्हणाला की पिहू इथून आधीच पळून गेली. ती त्याला म्हणते सागर आपल्यापासून काहीतरी लपवतोय. ती तिथे नसती तर घरी पोचली असती, कोणाला तरी भेटली असती. तोही ठीक आहे म्हणतो. ती त्याला सागरवर लक्ष ठेवायला सांगते. तुला अजून एकदा आयलंडवर जायला पाहिजे आणि पुन्हा चौकशी करायला पाहिजे. राजेशचे पप्पा आणि राजेश पिहूच्या किडनॅपिंगबद्दल बोलत होते. तेवढ्यात त्याची मम्मी त्या दोघांचं सर्व बोलणं ऐकते. तिला ही माहिती होते सागरनेच पिहूचं किडनॅप केले. ती राजेशला म्हणते, तू का नाही पिहूला त्या राक्षसाच्या तावडीतून सोडून आणत? लवकरात लवकर तू माझ्या पिहूला घरी घेऊन ये. त्यामुळे राजेश आयलंडवर स्वतःच जाण्याचा निर्णय करतो. रात्र झालेली असते. पिहू रूमच्या बाहेर येऊन थांबते. दरवाजातून आत डोकावून पाहते. पुन्हा दरवाजा लावते. तिथेच बाहेर बसते. तिला सागरने कशा प्रकारे टॉर्चर केलेलं हे सगळं आठवत असतं. सागरचा तिला खूप राग येतो. परत ती विचार करते की त्याने कशा प्रकारे तिचा जीव वाचवला होता, तिला मदत पण केली. तिला कळतं की सागर वाईट नाही आहे, पण अंजलीच्या मृत्यूचा राग त्याच्या मनामध्ये भरला आहे. सागर आतमध्ये खूपच रागात बसलेला असतो. तो त्याच्या जवळ असलेल्या वस्तू फेकायला लागतो. आतमध्ये काहीतरी तुटल्याचा आवाज येतो. ती आतमध्ये जाते. सागरला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो काहीच ऐकत नाही. सागर स्टॉप, मी असं काही बोलले नाही. सागरने तिचं काही ऐकले नाही. काही वेळातच तो पिहूच्या अंगावर होता. त्याने तिची मान पकडली आणि तिला एका हाताने वर ओढले. सागरने काही ऐकले नाही असं तो वागत होता. पिहूच्या चेहऱ्यावर त्याचा चेहरा होता. तिने घातलेला गाऊन आधीच बेडच्या बाहेर फेकला गेला होता. सागर पिहूच्या मानेचे केस घेऊ लागला. तो खूप ताकद वापरत होता. एका हाताने त्याने पिहूचे दोन्ही हात आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा पकडला. सागर थांब, तू मला त्रास देत आहेस. सागर त्याचे कपडे घेऊ लागला. त्याने प्लीज प्लीज नको सागर, प्लीज, आय एम सॉरी. सागर पिहूला वेदना आणि अश्रू येत होते. पिहूच्या ओठांचं किस घेतलं. माझी चूक झाली, स्टॉप, शटाप. सागर ओरडला. तुला हेच तर हवं होतं ना, ओरडणं बंद कर. मला तुझ्या ओरडण्याचा खूप तिरस्कार वाटतोय. पिहू शॉकमध्ये होते. तिने कोणताही आवाज करणे बंद केलं. ती फक्त चेताकडे एकटक लावून पाहत राहिली. तिच्यासाठी ही सर्वात वेदनादायक रात्र होती. काही वेळाने तिचे कालचे शरीर पूर्ण सुन्न झाले. तिला वेदना होत होत्या. ती तिची पहिलीच वेळ होती. हे समजल्यानंतरही सागर तिच्याशी सौम्य वागला नाही. ही रात्र खरंच खूप मोठी होती. तिचे संपूर्ण शरीर वेदनेने दुखत होते आणि या पेचामुळे तिचे मनही दुखत होते. तिची उशी अश्रूंनी पूर्ण भिजली होती. वेळ निघून गेली आणि तिला झोप केव्हा लागली कळलेच नाही. वेदना तरी संपल्या. पिहूने हळू डोळे उघडले. निदान बाहेर उजेड होता. खिडकीतून सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला. ती फक्त पांढऱ्या ब्लँकेटने झाकलेली होती. ती हळूच उठून बसली. तिचे संपूर्ण शरीर दुखत होते. तिने तिचे कपडे ठीक केले. सागर तिथे झोपला होता. ती उठते आणि रूममध्ये ठेवलेला आरसा घेते आणि जमिनीवर आदळते. त्यातला एक काचेचा तुकडा उचलते आणि हाताची नस कापते.